नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण मंगळवारे आपलं सर्वांचं महाराष्ट्र खाकी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। मित्रांनो, आपण जी PYQ सिरीज स्टार्ट केली त्या PYQ सिरीजचा आज आपला दुसरा दिवस आहे। आपण बघतोय शेकडेवारी मधील आज आपण भाग दुसरा बघणार आहे। काल आपण टाइप पहिला ज्याला आपण म्हणतो की शेकडा काढणे त्यावरील प्रश्न बघत होतो। मग काल जे प्रश्न बघितले ते बऱ्यापैकी सोपे होते। आज थोडेसे आपण चांगल्या लेवलची प्रश्न बघणार आहे, जेणेकरून हळूहळू आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर होत चालतील। मग काल मी ज्या कन्सेप्ट तुम्हाला सांगितल्या होत्या त्या कन्सेप्ट एकदा काय करायचं, प्रॉपर रिव्हिजन करत चालायचं। ठीक आहे, चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला आजच्या लेक्चरच्या। कुठं गेला येत? ठीक आहे, काय प्रश्न म्हणणे बघा एकदा। जर a मायनस बी चा 40%, a मायनस बी चे 40% हे a प्लस बी च्या 20% एवढे असेल, 20% एवढे असेल, तर b हा a च्या किती टक्के आहे? काय विचारलंय त्यांनी? त्यांनी विचारलंय का b जो आहे b हा a च्या किती टक्के आहे। आणि टक्के काढण्यासाठी आपण काय करतो, 100 सोबत तुलना म्हणजे 100 पैकी किती म्हणजे गुणिले 100 करतो। मग आपल्याला या प्रकारची मांडणी करायची। मग या प्रकारची जर आपल्याला मांडणी करायची असेल तर सगळ्यात पहिला आपल्याला गरज आहे बी ची, आणि आणखीन गरज कशाची आहे? ए ची। मग सगळ्यात पहिलं बी च्या किमती आणि ए ची किंमत आपण इथून काढणार। ठीक आहे, मग सगळ्यात पहिला सॉल्व कसं करणार? सॉल्व करणार आपण याला, जर मी समजा हा a मायनस बी तर गुणाकारात पलीकडे गेल्यावर भागाकारात आपण लिहिणार की a प्लस बी भागिले a मायनस बी बरोबर। मग मला सांगा बरं, हे 40% आहेत, हे 20% गुणाकारात अलीकडे आल्यावर भागाकारात आपण लिहिणार 40 भागिले किती 20, 40 भागिले किती 20। मला फक्त एक सांगायचंय, जर आपल्याला याची किंमत काढायची असेल, काय बोलतो समजून घ्या, याची किंमत काढायची असेल तर काय करायची, दोघांची बेरीज करायची आणि काय करायचं, 2 ने भाग द्यायचा। जसं की a प्लस बी 40 आहे, a मायनस बी 20 आहे। मग सिंपल याची किंमत काढायची असेल तर दोघांची बेरीज करायची आणि त्याला काय करायचं, 2 ने भाग द्यायचा। मग आपण म्हणणार 40 अधिक 20, 40 अधिक 20 बरोबर 60, 60 भागिले 2 म्हणजे उत्तर यायला पाहिजे आपलं 30। मग याची किंमत किती आली 30। आता बी ची किंमत, मग बी 2 नंबरला आहे, मग बी ची किंमत काढायची असेल तर 40 आणि 20 यांची वजाबाकी करायची। वजाबाकी केली की त्याच्यानंतर 2 ने भाग द्यायचा। मग आपण म्हणणार 40 मायनस 20, सिंपल वजाबाकी करणार आणि 2 ने भाग देणार। मग 40 मधून 20 गेले, आपण म्हणणार 20 उरले, 20 भागिले 2 म्हणजे आपलं उत्तर आलं 10। मग आता बघा, आपल्याकडे याची किंमत 30 आहे, बी ची किंमत 10 आहे आणि आपल्याला या प्रकारे मांडणी करायची। मांडणी कशी, बी हा ए च्या किती टक्के आहे, म्हणजे बी ए च्या किती टक्के, बी हा ए च्या किती, ए पैकी बी नेमकी किती। मग टक्केवारी काढायचं म्हणून 100 ना गुणणार। बी ची किंमत किती आहे, बी ची किंमत 10, ए ची किंमत 30 गुणिले 100। मग आपण म्हणणार 0 0 काटला, 100 भागिले 3, मग आपण म्हणणार 33 त्रिक 99, 3 1 100 जर 3 भाग दिला किती येतो, 33 त्रिक 99, एक उरला 1/3 आणि पुढे टक्केवारीचं चिन्ह, जे की आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1। उत्तर किती आलं, ऑप्शन क्रमांक 1। आता हे शॉर्टकट वगैरे सगळं ठीक आहे, पण प्रॉपर कन्सेप्ट वरती फोकस करा। हळूहळू सर्व गोष्टी क्लिअर होत चालतील। तुम्ही ट्रिक नाही, तुम्ही मनातल्या मनात सुद्धा प्रश्न सॉल्व्ह करशाल। एकदा का 4-5 वेळेस प्रॅक्टिस करत गेली सर्व गोष्टी क्लिअर होत चालतील। फक्त एक काम करायचंय, प्रॉपर समजून घेऊन प्रॅक्टिस करायची, ऑटोमॅटिक ट्रिक कमी वेळेत त्या गोष्टी बरोबर होत चालतील। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपला काय आहे? पुढचा प्रश्न डबल कोणत्या एक्झामचा आहे?
पालघर पोलीस 2024 चा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो, एक दुकानदार एक दूरदर्शन संचावर 11% म्हणजे काय करतो, 11% सूट देतो. 11% सूट देतो. त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयाला पडतो. किती रुपयाला पडतो? 22,250 रुपयाला. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती? छापील किंमत किती? आता सगळ्यात पहिलं बरेच जण म्हणतील सर हा नफा तोटाचा प्रश्न आहे. हो, नफा तोटाचा पण आहे, पण आपण इथं आलाय त्याला सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, सगळ्यात सोपं, समजा आपण मानलं का तो टीव्ही जर 100% असणार, डबल तो जो टीव्ही आहे काहीतरी संख्येचा असणार आहे, रुपयाला विकणार असणार. कोणतीही संख्या असेल, प्रत्येक संख्या स्वतःमध्ये किती टक्के? 100%. मग आपण मानलं खरेदी किंमत 100%. खरेदी किंमत किती? 100%. आता जर 11% सूट दिली, 11% काय दिली? सूट दिली. मग 100 मधून 11 गेले, किती उरले? 89%. सूट म्हणजे थोडक्यात पैसे कमी करणे. मग जर तुम्हाला समजा म्हणलो की 100 रुपयाची वस्तू आहे आणि तुम्ही आपले माणसं आहे, 10% सूट तुम्हाला, मग तुम्ही 100ची जी वस्तू होती तिच्यातून 10 रुपये कमी करणार, म्हणजे 90 रुपये मला देणार. मग सेम त्या प्रकारे 100%तून 11% कमी केले, 89% आलं. मग मला सांगा, आता त्या गिरायकानं 89% एवढे पैसे दिले असणार. किती रुपये दिले त्यांनी? 22,250 रुपये काय केले? दिले. खरेदी किंमत विचारली म्हणजे 100%ची किंमत विचारली आपल्याला, छापील किंमत. छापील किंमत ठीक आहे, खरेदी किंमत केलंय आपण, काय अडचण. ही छापील किंमत होती. मग 100%ची किंमत किती? मग आपण म्हणणार 22,250 भागिले 22,000 किती? 250 भागिले 89 गुणिले किती? 100. जर 89%ची किंमत 22,250 असेल तर 100%ची किंमत किती? मग 89 ना आपण भाग देणार, मूळ संख्या आहे, डायरेक्ट भाग द्यावा लागणार. मग सगळ्यात पहिलं मला सांगा बरं, 89 गुणिले आपण जर 2 केलं, आपलं उत्तर किती येणार? 2 9 18, हातच्याला आला 1, 2 8 16 1 17, 178 येणार. पण हे जर आपण 3 पट केलं तर 80 गुणिले 3 240 होऊ राहिले, म्हणजे 222 पेक्षा मोठं चाललं. मग आपण भाग देणार, सिंपल. भाग दिल्याच्या नंतर आपण म्हणणार 89 1 89, 89 दुनी 178. मग 222 मधून जर 178 वजा केले, आपल्याकडे उरणार किती? 12तून 8 गेले 4, 21 मधून 17 गेले, 21 मधून 17 गेले, डबल किती उरले? 4 उरले. 4 उरले म्हणजे 44 उरले. मग आपण पुढं इथं 44 लिहिणार. किती रक्कम झाली? 445. मग मला सांगा, 89 गुणिले जर आपण 5 केलं, 8 45, 9 5 45, म्हणजे किती येतंय? 445 येत आहे. मग आपण म्हणणार का 89 5 445 आणि हा 0 काटला, 0 जसाच्या तसा, म्हणजे 250 पट रक्कम बनली. मग भागाकार 250 आला, 250 गुणिले 100 केलं तर 250 वरती 2 0, जे की आपली रक्कम आली 25,000. मग 25,000 आपली रक्कम, जे की आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक किती? 3. आता सर हा जो भागाकार केला ना तुम्ही, हा भागाकार आम्हाला आहे ना बऱ्यापैकी समजला, पण पुन्हा एकदा सांगा. होऊ शकतं. मग पुन्हा एकदा जर भागाकार करायचा असेल, मी डायरेक्ट भागाकार कसा केला? सिंपल मित्रांनो, एक काम करायचं, इथं लिहितो मी. 22,250 भागिले किती आहेत? 89. मग आपण म्हणणार 89 दुनी 178. मग वजाबाकी करणार, इथं 2तून 8 जात नाही, ह्या 2 1 उसना घेतला, 12 झाले, 12तून 8 गेले 4, पण 1 उसना गेल होता म्हणजे ती 21 आहे. 21 मधून 17 गेले, 4 उरले, 44 बाकी आली. मग पुढचा 5 आपण खाली घेतला, 445 झाले. मग 89च्या पाड्यात 89ला जर 5 न गुणलं, जसं की 89 म्हणजे किती? 80 अधिक 9. मग 80 गुणिले 5 400, 9 गुणिले 5 45, म्हणजे 445. मग 89 5 445, 445
बाकी उरली 0 आणि हा 0 एक इथं टेकून दिला. म्हणजे आपलं काय झालं, 250 भागाकार आलता. 250 गुणिले 100 केलं 25,000 आपलं उत्तर आलं. ठीक आहे, आता हे सर्वांना क्लिअर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न मित्रांनो. पुढचा प्रश्न, जर एका संख्येचे 50% त्याच संख्येच्या 20% पेक्षा 300 ने अधिक आहे. कितीने अधिक आहे? 300 ने. तर ती संख्या कोणती? संख्या विचारली. डबल पालघर पोलीस 2024 चा प्रश्न आहे. मग मला फक्त एक सांगा, ती जी संख्या असणारी संख्या, त्या संख्येला आपण 100% मानू शकतो? हो सर, प्रत्येक संख्या स्वतःमध्ये 100% असते. आपण प्रत्येक संख्येला 100% मानू शकतो, काहीच अडचण नाही. बरोबर आहे. मग मला फक्त एक सांगा, 100%चे 50% किती आहे? 50%चे. सर 100%चे 20%, सर 100%चे 20%, 20%च येणार. मग मला फक्त सांगा, 100%चे हे जे संख्येचे 50% आहेत आणि हे जे 20% आहेत, हे 50% कितीने जास्त आहे बरं? आपण म्हणणार का सर हे जे 50% आहे ना आणि हे जे 20% आहेत, दोघांमध्ये 30%चा गॅप आहे. म्हणजे ही जी रक्कम आहे ही 30%ना जास्त आहे 20% पेक्षा. बरोबर आहे. त्यांचं काय म्हणणं आहे बघा बरं, संख्येचे 50% त्याच संख्येच्या 20% पेक्षा कितीने जास्त आहे? 300 ना. म्हणजे 30%ची किंमत किती आली बरं आपली? 300. 30%ची किंमत 300. मग मला सांगा, 30%ची किंमत जर 300 असेल, त्यांनी काय विचारलं, ती संख्या कोणती? प्रत्येक संख्या स्वतःमध्ये किती टक्के? 100%. मग आता मला सांगा, जर 30%ची किंमत 300 असेल तर 100%ची किंमत किती, असं त्यांनी आपल्याला विचारलं. मग जर असं विचारलं असेल तर लहान पोराला पण माहिती आहे का 30%ची किंमत जर 300 असेल तर हे 10 पट आहे. मग आपण काय करणार, 100%ला पण 10 पट करणार आणि आपण म्हणणार 100 10 हे 1000, जे की आपलं संख्या आली. आपली संख्या किती आली? 1000, जे की आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक किती मित्रांनो? 3. चला मग मला सांगा, हे तुम्हाला समजतंय का? तुम्ही रेकॉर्डेड बघत असो अथवा लाईव्ह बघत असो, हळूहळू बोलत चालायचंय. ठीक आहे, इंटरॅक्शन करत चालायचंय, बघण्याला मजा येते. मग आता डबल, सर हे समजलं. जर हे स्पीड न करायचं असेल मित्रांनो, ध्यानात ठेवा, स्पीड न करायचं असेल काय करायचं? सिंपल. एक संख्या आहे, प्रत्येक संख्या किती असते? 100%. त्या संख्येचे 50% त्या संख्येच्या 20% पेक्षा 300 ना अधिक आहे. मला फक्त एक सांगा, 50 आणि 20 कितीचा गॅप आहे? 30चा गॅप आहे. 50 20 पेक्षा किती ना जास्त आहे? 30 ना जास्त आहे. म्हणजे आपण म्हणणार 30% ना जास्त आहे. त्यांचं म्हणणं 300 ना जास्त आहे. म्हणजे 30%ची किंमत 300 आहे. संख्या विचारली म्हणजे 100%ची किंमत विचारली. मग आपण सांगणार 30 10 आहे 300, तर 100 10 आहे किती? 1000. म्हणजे ती संख्या किती? 1000. असं हळूहळू तुम्ही तोंडी पण करू शकता, परंतु हे प्रॉपर समजून घेण्यासाठी हे हळूहळू प्रॅक्टिस केली की दमादमानं गोष्टी क्लिअर होत चालतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न. एक संख्या 45% वाढवली का ती किती बनती? 116 बनती. तर ती संख्या कोणती? डबल 2 ठिकाणी प्रश्न विचारला होता. संभाजीनगर पोलीस 2024 आणि अहिल्यानगर पोलीस 2024 ला. मग मला फक्त एक सांगा, एक संख्या डबल प्रत्येक संख्या किती टक्के असते? सर प्रत्येक संख्या 100% असते. 45% ने वाढवली. आता 45% ने वाढवणं म्हणजे त्याच्यामध्ये 45% जोडणे. मग आपण सर ही संख्या 45% ने जर वाढवली तर किती बनते? ती 116 बनते. हो सर 116 बनते. मग आपण म्हणणार 100% अधिक 45%, 145%ची किंमत किती आहे? 116. विचारलं काय त्यांनी आपल्याला? ती संख्या सांगा. ती संख्या किती टक्के? सर प्रत्येक संख्या 100% असते. म्हणजे काय? 145%ची किंमत 116, तर 100%ची किंमत किती आपल्याला हे सांगायचंय. मग डायरेक्ट पट मध्ये सर आता डायरेक्ट पट मध्ये दिसत नाही, बेसिक न करू आपण म्हणणार 116 ही 145ची किंमत आहे. मग आपल्याला 100%ची पाहिजे, तर किंमत किती? 5 ना भाग जातो. 5 दुने 10, 4 उरले, 5 नम 45, 5 नम 45, 20 5 100.
29 ना भाग द्या बरं, जाईन का भाग त्याला? 4 ना भाग जायला पाहिजे. 29 चोक 116, 20 चोक किती 80. मग आपण म्हणणार का 100% किंमत किती आली बरं? 100% किंमत आली 80. म्हणजे ती संख्या 80 होती. किती होती मित्रांनो? संख्या 80 होती, जे की आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. मित्रांनो ध्यानात ठेवा, आपण कुठंच XYZ काहीच मानत नाहीये. 100% त्याची किंमत. मी हळूहळू असं सुद्धा वयवारीमध्ये असेल, कोणताही प्रश्न असेल, XYZ काहीच मानायची गरज पडणार नाही. प्रॉपर कन्सेप्ट थ्रू आपल्या अप्रोचेस त्या प्रकारचे काही की हळूहळू सर्व गोष्टी क्लिअर होत चालतील. ह्याच्या बेसिक मेथड आहे एकदम, ज्याला आपण XYZ वगैरे मानतो, हे मानायची गरज पडणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त अशा काही अप्रोच आपल्याकडे आहे, मेथड आहे का त्या मेथडने चांगल्या प्रकारे उत्तर निघतं, कमी वेळेत उत्तर निघतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणणे बघा, एका संख्येचे 25% हे त्या संख्येच्या 41% 80 ने अधिक आहे. 80 ने कसे कमी आहेत, तर ती संख्या कोणती? आत्ताच मोजून 2 मिनिटापूर्वी आपण एक प्रश्न सॉल्व्ह केला, सेम त्या टाईपचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही ध्यानात ठेवा, पोलीस भरतीच्या पेपरमध्ये पॅटर्न काय होतात? रिपीट होत चालतात. पॅटर्न काय होतात? रिपीट होत चालतात. रिपीट. सेम हाच प्रश्न रिपीट झाला. मग मला सांगा बरं, हा प्रश्न फक्त तिथं अधिक होतं, इथं कमी आहे. त्यांनी संख्या विचारली होती, यांनी बी संख्याच विचारली. डबल कन्सेप्ट तीच, अप्रोच बी तीच, सगळं काही तीच आहे. आता आपल्याला डायरेक्ट करणार. मला एक सांगा फक्त, एक संख्या विचारली, प्रत्येक संख्या स्वतःमध्ये 100% असते. मान्य सर, आम्हाला काहीच अडचण नाही. एका संख्येचे 25% आणि त्या संख्येचे 41%. 25% 41% पेक्षा किती ना कमी? मग आपण म्हणणार 41 मधून 25 गेले, आपलं उत्तर आलं 16 का 16% कमी? किती टक्क्यानं कमी? 16% कमी आहे. मग आपण म्हणणार सर का 41% किंमत, सॉरी 25% किंमत 41% पेक्षा 16% कमी आहे. मग त्यांचं म्हणणं आहे का 16% कमी. इथं किती ना कमी म्हणताय? 80 ना. म्हणजे 16% किंमत किती? 80. विचारलं काय त्यांनी? संख्या. म्हणजे 100% किंमत आपल्याला सांगायची आहे. मग 16च्या पाढ्यात 80 आहे. हो सर आहे. 16 पाचे 80. मग 100 पाचे किती? तर आपण म्हणणार 100 पाचे 500. म्हणजे ती संख्या आपली 500 आली, जे की आहे आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. मग मला फक्त एक सांगत चला, तुम्हाला हे समजतंय का? समजत असलं कधी तर कमेंट सेक्शन मध्ये यस लिहित जायचंय. समजतंय नाही समजतंय हे सांगत चालायचंय. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. प्रत्येक टाईपचे प्रश्न आणलेले मी, प्रत्येक टाईपचे प्रश्न. दुकानदार एक वस्तू काही किमतीत विकायचे मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत ठरलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहक काय करतो? ग्राहकास 20% सूट देतो. दुकानदाराने त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते ते काढा. डबल प्रश्न वाचताना मोठा वाटेल, प्रश्न सोपा आहे. मी तुम्हाला 2 मेथड सांगणार. एक मी तुम्हाला याची बेसिक मेथड सांगणार आणि एक तुम्हाला मी सेकंड. डबल मी याला ट्रिक नाही म्हणणार, कारण ट्रिक म्हणजे असं आहे का ते कशी आली काय आली माहित नाही राहत. मी तुम्हाला सांगणार दुसरी अप्रोच, मेथड सेकंड, जेणे उत्तर लवकर निघणार. मग आज ध्यानात ठेवा, बेसिक मेथड काय सांगते का ती जी वस्तू होती ती वस्तू कितीला मानली आपण? 100 ला मानली. वस्तू कितीला मानली? 100% आपण मानली. मला एक सांगा बरं, किंवा 100 रुपयाला मानू आपण तिला टक्के म्हणण्यापेक्षा. डबल वस्तू काय किमतीत विकायची मनाशी ठरवतो. वस्तूची किंमत ठरलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. मग 100चे 30% जर वाढवायचे असेल तर काय करणे बरं? 30 रुपये वाढवणे. हो सर. 100 अधिक 30 किती? 130. म्हणजे आता जी वस्तू 100 रुपयाची होती ती वस्तूची किंमत अगोदरच वाढवली, सांगितली की ही वस्तू 130 रुपयाला आहे, पण मूळ किंमत किती रुपयाला आहे? ती वस्तू 100 रुपयाला. मग आता 130 झाली. पुन्हा काय करतो तो? वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो. 100 रुपयाची वस्तू 130 रुपयाला सांगतो. वरून हे बी सांगतो की ही वस्तू 130 रुपयाला आहे,
परंतु मी याच्यावर 20% सूट देणार. मग 130चे 20% जर आपण काढले मग आपण म्हणणार 130चं 10% 13 आहे. जर 10% 13 तर 20% 26. म्हणजे काय करायचं, 130 रुपयावरती 26 रुपये काय करायचे, सूट द्यायची. म्हणजे 26 रुपये कमी घ्यायचे. मग 130 रुपयावर 26 रुपये सूट दिली तर वस्तू किती रुपयाला विकन बरं, 104 रुपयाला. मग आपण म्हणणार वस्तू त्या व्यक्तीनं 100 रुपयाला घेतली होती, वस्तू विकली किती रुपयाला, 104 रुपयाला. म्हणजे त्याला 4% एवढा काय झाला असणार, फायदा झाला असणार. जे की आहे ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे त्याला 4 रुपये जास्त मिळाले 100 वरती, म्हणजे त्याला 4% जास्त मिळाले. मग हे होतं याचं बेसिक ना. सर आता जर आपण हे जर असं न मानलं, रांगोळ्या काढीत बसलोच नाही, मग काय करायचं, सिंपल एक काम करायचं. आपण एक ए बी मेथड शिकतो. प्लस मायनस ए प्लस मायनस बी प्लस मायनस ए गुणिले बी भागिले 100. बॅच मध्ये हे मी जास्त परफेक्ट सांगत असतो. जिथं यांना हे उत्तर निघणार नाही, यांना 100% उत्तर निघणार. ठीक आहे. मग प्लस म्हणजे वाढ काय, प्लस म्हणजे काय असणार, वाढ. आणि मायनस कधीसाठी घेणार, जर घट होत असेल आपण काय घेणार, मायनस. मग मला फक्त एक सांगा, सगळ्यात पहिलं किंमती 30% वाढली म्हणजे काय झालं असणार, 30% वाढले प्लस 30 येणार. त्याच्यानंतर 20% सूट दिली, कुठे गेलं हे तिथं, 20% सूट दिली. सूट देणं म्हणजे जी किंमत होती काय करणे, कमी करणे. म्हणजे काय झाले असणार, घट. म्हणजे -20 येणार. मग 30ला आपण ए म्हणणार, याला आपण काय म्हणणार, बी. मग मला सांगा बरं, प्लस 30 -20 प्लस गुणिले मायनस मायनस 30 गुणिले 20 भागिले किती, 100. 2 0 कटले. प्लस 30 -20 प्लस 10 मायनस 3 दुने 6, 10 तून 6 गेले काय झाले, प्लस 4. प्लसचं म्हणजे काय, वाढ होतीये. मग आपण म्हणणार का काय भेटले याला, 4% एवढी रक्कम काय भेटली, एक्स्ट्रा भेटली. इथं आपल्याला कोणत्याच संख्येचं टक्केवारी काढायची गरज पडली नाही. आता जर समजा हे 30% 20% सोपे अमाऊंट होते, त्यांचं उद्या वाटलं 28% 32%, संख्या काढणं थोडं अवघड जातं. त्यामुळे आपण काय करणार, जसं 30% 20% असं ते 7% 9% देऊ शकता. मग तिथं पॉईंटमध्ये उत्तर काढण्यापेक्षा हे जरा उत्तर सोपं निघतं आणि लवकर निघतं. त्यामुळे आपण हे, मग आपलं उत्तर होतं 4%. पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. कुठला प्रश्न, वर्धा पोलीस 2024 हा प्रश्न आहे. प्रश्नाचं म्हणणं असं आहे, लोकांच्या एका गटात काही जोडपी म्हणजे असं का त्यांचं लग्न झालंय. मग लग्न म्हणजे काय माहितीये का, लग्नामध्ये 2 व्यक्ती असणार, एक नवरा आणि एक बायको. त्याच्यानंतर काही लोक एकटेच आहे म्हणजे त्यांचं लग्न झालेलं नाहीये. एक ग्रुप आहे लोकांचा, त्याच्यामध्ये काही लोक जोडपी आहेत म्हणजे काही लोकांचं लग्न झालंय, काही लोक अजून सिंगल आहेत. यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे. म्हणजे जेवढ्या लोकांचं लग्न झालंय त्यांची संख्या किती आहे, 60%. मग मला सांगा बरं, ज्यांचं लग्न झालंय ते जर 60% असेल, आपण असं म्हणू शकतो का 30% पुरुष असणार आहे आणि 30% काय असणार आहेत, स्त्रिया असणार आहेत. बरोबर आहे. मग आता तो जो ग्रुप होता त्या ग्रुपला आपण काय मानलं माहितीये का, त्या ग्रुपमध्ये एकूण 100% लोक आहेत. त्या ग्रुपमध्ये एकूण किती लोक आहेत, 100% लोक आहेत. पुरुषांची संख्या किती आहे, 54%. त्या गटात पुरुषांची संख्या 54% आहे. मग मला फक्त एक सांगा, जर 100% पैकी 54% पुरुष असतील तर उरले किती बरं, तर उरले 46. म्हणजे 46% काय असणार आहे बरं, स्त्रिया असणार आहे. 100% जर पूर्ण अख्ख्या ग्रुपमध्ये एकूण 100 लोक असतील तर 100 लोकांपैकी 54 व्यक्ती पुरुष आहेत, 46 व्यक्ती स्त्रिया आहेत. आता विचारलं काय त्यांनी, तर या गटात एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे. मग मला सांगा बरं, लग्न झालेले किती होते, 60%.
म्हणजे 30% लोकांचं लग्न झालंय, 30% पुरुषांचं लग्न झालंय आणि 30% काय झालंय, स्त्रियांचं लग्न झालंय. मग आपण म्हणणार स्त्रिया एकूण 46%, त्याच्यातील 30% स्त्रियांचं काय झालंय, लग्न झालंय. टोटल 46 स्त्रिया आहेत, 30 स्त्रियांचं लग्न झालंय, उरलं किती, 16%. म्हणजे 16% स्त्रिया अशा आहेत का ज्या अजून एकट्या आहेत, त्यांचं लग्न झालेलं नाहीये. मग आपण म्हणणार 16%, जे की आहे ऑप्शन क्रमांक 3. बोला क्लिअर का हे? पुढचा प्रश्न घेणार. मग पुढचा प्रश्न मित्रांनो, एका परीक्षेत 1200 मुलं आणि 800 मुली बसल्या. डबल किती मुलं एकूण, 1200 बॉईज आहेत, गर्ल्स किती आहेत, 800. मग मला सांगा बरं टोटल किती असणार. तर टोटल असणार आहे 2000. 1200 मुलं आहेत, 800 मुली आहेत, 2000 काय असणार आहेत, एकूण दोन्ही पैकी संख्या असणार आहे. मग त्यामध्ये 40% मुलं काय झाली, पास झाली आणि 48% मुली काय झाल्यात, पास झाल्या. विचारलं काय त्यांनी, तर त्या परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले, किती टक्के विद्यार्थी काय झालेत, नापास झाले. मला फक्त एक सांगा, आपण मानलं 100% मुलं आहेत, 100% मुली आहेत, बरोबर. मग मला सांगा बरं, जर 40% मुलं पास झाले असतील तर 60% मुलं नापास झाले असतील का, फेल. किती असणार आहे, 60% मुलं किती असणार, फेल असणार. त्याच्यानंतर 48% मुली पास झाल्या असतील तर मला सांगा बरं, 100% टोटल मुली, 48 मुली पास झाल्या म्हणजे 52% मुली काय झाल्या असणार, नापास. 52% मुली काय झाल्या असणार, नापास. मग 1200चं 60% आपण म्हणणार 720. डबल 10%ची किंमत 120 आहे, 10%ची किंमत किती, 120. जर 10%ची किंमत 120 तर 60%ची किंमत 12 72 720. 52%. मग मला सांगा बरं 800चे 52%, 52% म्हणजे 50% अधिक 2% का. 800चे 50% किती, 400 आणि 800चे 2% 16. आपण म्हणणार 52%ची किंमत किती आली, 416. 52%ची किंमत आली 416. इथपर्यंत क्लिअर हो सर, इथपर्यंत क्लिअर. एकूण 1200 मुलं आहेत, 800 मुली आहेत, टोटल विद्यार्थ्यांची संख्या 2000 आहे. 1200 पैकी 40% विद्यार्थी मुलं पास झाले म्हणजे 60% नापास झाले. मग 1200चं 60% काढलं 720 आलं. त्याच्यानंतर 800 मुली आहेत, 800 मुलीपैकी 48% मुली पास झाल्या म्हणजे 52% मुली काय झाल्या असणार, नापास. 800चे 52% काढलं 416 आले. आता शेवट उत्तर काढायचं आहे, त्या परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी, लक्ष द्या काय विचारलं, विद्यार्थी विचारले, ना मुलं विचारले ना मुली विचारल्या, विद्यार्थी विचारले. एकूण विद्यार्थी किती आहेत, 2000. मग 720 आणि 416 एकूण नापास किती, मग आपण म्हणणार 7 आणि 4 11, 20 आणि 16 36 म्हणजे 1136 एवढे विद्यार्थी कसे आहेत, नापास. एवढे विद्यार्थी कसे आहेत, नापास. मग मला फक्त एक सांगा, एकूण 2000 विद्यार्थी आहेत, त्याच्यापैकी 1136 विद्यार्थी नापास झाले. पण त्यांनी टक्केवारीत विचारलं, आपण टक्केवारी म्हणजे गुणिले 100 करणार. 2 0 2 0 कटले, मग 20 हे 2 भाग देऊ, बे 1 बे, बे 10 हे 20, बे 5 10, 1 उरला, बे 6 12, 1 उरला, बे 8 16. मग आपण म्हणणार 568 भागिले 10 म्हणजे आपलं उत्तर येणार 56.8% एवढे विद्यार्थी काय झाले, नापास झाले. एवढे विद्यार्थी नापास झाले, जे की आपलं उत्तर पाहिजे 56.8, ऑप्शन क्रमांक ई. उत्तर किती पाहिजे आपलं, ऑप्शन क्रमांक ई. बोला इथपर्यंत क्लिअर का हो सर, क्लिअर इथपर्यंत. पुढचा प्रश्न, पुढचा जो प्रश्न असणार आहे मित्रांनो, आता हा नवीन टाईपचा प्रश्न असणार आहे. ठीक आहे, हा एक प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी. मला फक्त हा प्रश्न तुम्ही काय करायचा आहे, होमवर्क मध्ये सांगायचा आहे. किंवा हा जो प्रश्न, हा प्रश्न आपण सॉल्व्ह करून टाकू. डबल होमवर्क मध्ये नका, सॉल्व्ह करून टाकू आपण. ठीक आहे, एका मुलीस इंग्रजीमध्ये 40 पैकी किती पडले, 30. इंग्लिश मध्ये किती पडले, 40 पैकी 30 पडले. त्याच्यानंतर गणितात म्हणजे मॅथ मध्ये किती पडले,
50 पैकी 30, 50 पैकी किती पडले? 30 गुण पडले. त्याच्यानंतर इतिहासात 40 पैकी 20. इतिहासात हिस्ट्रीमध्ये किती पडले? तर आपण म्हणणार हिस्ट्रीमध्ये पडले 40 पैकी 20. 40 पैकी किती पडले? 20 मार्क पडले. त्याच्यानंतर आणखी कोणता विषय? राज्यशास्त्र, ज्याला आपण पॉलिटी म्हणतो. पॉलिटीमध्ये किती पडले? तर पॉलिटीमध्ये 25 पैकी 18 एवढे मार्क पडले. ठीक आहे. विचारलं काय? कोणत्या विषयात जास्त टक्के गुण मिळाले? जास्त टक्के गुण सांगायचं. मग आपण म्हणणार मग टक्केवारी काढायचं, गुणिले 100 करणार. मग 0 काटला किंवा 30 × 300, 300 भागिले जर 4 केलं तर उत्तर किती येणार? 75%. त्याच्यानंतर 30 भागिले 50 गुणिले 100 करा. 50 × 50, 50 दुने 100, 30 दुने किती आलं? 60%. किती? 20 भागिले 40 गुणिले 100. मग आपण म्हणणार 20 × 20, 20 दुने 40, बे 1 बे, बे 5 10. म्हणजे त्या व्यक्तीला पडले हिस्ट्रीमध्ये किती टक्के पडले? 50%. त्याच्यानंतर 18 भागिले 25 गुणिले 100, 25 × 25, 25 चोक 100, 18 चोक 72. एकूण पॉलिटीमध्ये पडले 72%. विचारलं काय? जास्त टक्के गुण कशात पडले? 75, 60, 50, 72. 75 संख्या मोठी आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये, जे की ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजीचा याला जास्त पडले. म्हणजे वनरक्षक मध्ये याला लवकर होऊ शकते ती. ठीक आहे. आला. मग इथपर्यंत जर प्रश्न क्लिअर असतील तर पुढचा जो टाईप आहे नेक्स्ट टाईप आपला. नेक्स्ट टाईप आपण काय करणार? पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार. नेक्स्ट टाईप पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार. ठीक आहे. जो की असणार आहे आपला कमी टक्केवारी किंवा शेकडे काढणं. कमी टक्केवारी किंवा जास्त टक्केवारी काढणे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय, आणखीन पुढे कोणता टॉपिक घ्यायला पाहिजे, कोणता टाईप वरती जास्त प्रश्न घ्यायला पाहिजे, हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटतोय हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. त्याच्यानंतर व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. आपण 20 जून या तारखेपासून आपण लाईव्ह येतोय. लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आपण हे व्हिडिओ घेणार आहेत. मग त्यामुळे काय करायचं ध्यानात ठेवा, मॅक्सिमम लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर झालाच पाहिजे. लाईव्हला आपल्याकडे जास्तीत जास्त लोकांनी अटेंड केलंच पाहिजे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. 20 जून पासून डेली आपण एक ठराविक टाइमला PYQ सिरीज लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेतोय. ठीक आहे. चला थांबून घेऊ. जय हिंद सर्वांना.